दिशेने ओमकार असा खूप उशिरा त्याला संधी मिळाली, कारण ज्या प्रकारे बॅटिंग केली सलामीच्या जोडीत नागेश वाडेकर आणि अशरफ खान 66 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी 23 बॉल मध्ये आणि 73 पाठलाग करताना आता शेवटचे 5 बॉल 5 रन्सांची गरज आणि ओमकार धोनी स्टाईल मध्ये सामना समाप्त करीत का? ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर कालची आषाढी एकादशी आणि कालच्या आषाढी एकादशीमुळे एका मालवणी म्हणीची आठवण आवर्जून येता. चंदू सरांनी फरमाईश केली ती मालवणी म्हण असा, बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे, जी मालवणी म्हण क्रिकेटच्या मैदानावर नो बॉलच्या फ्री हिट साठी वापरली जाता. या डॉट बॉल नंतर इक्वेशन बदलला. 4 बॉल आणि 5 रन्सांची गरज. शेवटचे 4 बॉल 5 रन. ओमकारवर दबाव येतलो या डॉट बॉलचो. ज्ञानेश्वर माऊली बॉलिंग मार्कवर अपरकट डी पेक्षा कव्हरच्या दिशेन खूप सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी विकेट. त्या डॉट बॉलच्या दबावात ओमकार देसाई यांची विकेट. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता रवले शेवटचे 3 बॉल. शेवटच्या 3 बॉल मध्ये विजयाची गरज 5 धावांची. 3 बॉल आणि 5 रन. इतको वेळ जो सामना एकतर्फी वाटत होता, आता मात्र एबी सामर्थ्य मालेगाव संघाचा सामर्थ्य. प्रेक्षकांका विनंती, जर सामना आवडलो तर एकदा टाळ्या वाजव या दोन्ही टीम साठी. आणि आता ह्यो सामनो लो बीपीच्या पेशंट साठी रवलो नाही. ज्ञानेश्वर माऊली सध्या धावा निलेले असत मालेगाव टीम साठी. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालास हे कळस. या मॅच मध्ये पाया तर रचलो नागेश आणि अशरफने, पण सामन्याची समाप्ती करण्यासाठी कळस चढवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली की दुसऱ्या बाजून ओमसाई वांद्रे उमेश 11 संघाचा नवीन फलंदाज आकाश झा. शेवटचे 3 बॉल 5 धावांची गरज. एक दर्जेदार रोमहर्षक लढत जी अपेक्षित होती प्रेक्षकांका. ज्या प्रकारे सामना होतो या 2 मातब्बर संघांमध्ये अशी अपेक्षा होती, त्या अपेक्षा नुरूप चाललेली ही काटेकी टक्कर. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर सोन 3 बॉल आणि 5 रन्सांची गरज. मिड विकेटच्या रिचेन आडवी बॅटर केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पहिल्या प्रयत्नात अडवलो. दुसऱ्या धावेची अपेक्षा होती, पण अशरफने योग्य निर्णय घेतलो, कारण अशरफ सध्या सेट असा. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. जे बसलेले होते ते आता उभे झाले. जे उभे होते ते आता आपल्या चवड्यांवर असत आणि जे चवड्यांवर होते ते आपल्या आता पायाच्या अंगठ्यांच्या टोकावर उभे असत, कारण सामना हाय व्होल्टेज. हे बघा प्रेक्षक, उत्सुकता ताणली गेलेली. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर अशरफ 13 बॉल मध्ये 17 रन्स आणि बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर 4 बॉल मध्ये त्यांनी खर्च केले फक्त 2 रन. एक महत्वाची विकेट ओमकार देसाईची. 4 धावा अजूनही प्रतीक्षेत. शेवटचे 2 बॉल. अशरफ खान स्ट्रायकर एंडवर. दबाव दोनही बाजून असा, बॅटरवर असा बॉलरवर असा. दोघांच्या चेहऱ्यावरचा हा दबाव दोघेही जाणून न देण्याचा प्रयत्न करताना 2 बॉल 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात कीपर कडसून बदल. शॉर्ट कव्हर वरसून शॉर्ट मिड विकेट तैनात केलो गेलो, खास अशरफ यांच्या सिंगल वाचवण्यासाठी. 2 बॉल आणि 4 रन्स. यो प्रेशर, पण ज्ञानेश्वर वर प्रेशर असा की ह्यो प्रेशर ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरवर ठेवता. आकाश ज्या तिकडे असा आणि आकाशने आधी क्रीज सोडू नये कदाचित यासाठी त्याची ही मेंटली कामगिरी. 2 बॉल आणि 4 रन्स. अशरफ साठी खोलव्या टप्प्याचा बॉल, सटीक यॉर्कर. कौतुक नक्की होता या बॉल साठी ज्ञानेश्वरचा. ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेत अभिजात दर्जा ज्यांच्यामुळे मिळालो
ते संत ज्ञानेश्वर आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एबी सामर्थ्य मालेगाव संघाचो ज्ञानेश्वर काय जबरदस्त कामगिरी बॉलिंग मार्कवर. एकदा टाळ्या वाजवूया ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीसाठी. शेवटचो एक बॉल, 3 रन्सांची गरज. जो सामनो एकतर्फी होतलो असा वाटत होता तो सामनो शेवटच्या बॉलवर 3 रन्सांची गरज. एकाच मालवणीत म्हटलं जाता या वाजलेला साधा तर दळीदार कित्या बादात. शेवटचो एक बॉल, 3 रन्सांची गरज. जबरदस्त सामनो, जबरदस्त स्पर्धा. धर्मवीर चषकाचो ह्यो थरार. जी स्पर्धा हरणं कोणाकच आवडाचा नाही. शेवटचो एक बॉल, अशरफ स्ट्रायकर एंडवर, ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर. एबी सामर्थ्य मालेगाव की ओमसाई वांद्रे उमेश 11. एक बॉल, 3 धावांची गरज. आणि शेवटचा बॉल, निर्धाव टाकत ज्ञानेश्वर माऊलीनी कमाल केली. ज्ञानदेवे रचिला पाया आणि ज्ञानदेवे रचिला कळस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. या सामन्याचो